सध्या मी भायखळ येथील वीर जिजामाता उद्यान अर्थात राणीचा बागमध्ये आहे आणि आपण मागे बघू शकता इथं वारली चित्र इथं निर्माण केलेलं आहे। दोन वाटा एक वर्तुळ, वातावरण बदल समाज आणि आपले निर्णय यांची वारली शैलील कथा असे दोन चित्रकार, आदिवासी चित्रकार दिनेश बरफ आणि आकाश भोईर यांनी वातावरण बदल जो आपल्या पृथ्वीवरती वातावरण बदल होत चाललेला आहे, वेळी अवेळी येणारा पाऊस असो, उन्हाचे चटके असोत, ह्या वातावरण बदलाचा आपल्यावर होणारा परिणाम आणि आपण या वातावरणात बदलापासून स्वतःची सुटका कशी करून घेऊ शकतो त्यावर आधारित उपाय यांचे उत्कृष्ट असं नमुना चित्रीकरण यांनी ते केलेलं आहे। काय सांगा? जोहार, माझं नाव आकाश भोईर, मी तेलटीपाडा आरे जंगल मुंबई येथे राहतो। आणि हा माझा मित्र। माझं नाव दिनेश सुरेश बरफ आणि मी संजय गाडी राष्ट्रीय उद्यानामध्ये नवापाडा येथे राहतो। काय मागे वारली पेंटिंग आहे, काय सांगशील याच्याविषयी? आज आपण आहोत मुंबई झूमध्ये, राणीच्या बागेमध्ये, आणि हे मागे बघता या वॉलवरती आम्ही वारली चित्र साकारलेलं आहे। या साकारण्याचा उद्देश असाच आहे की याच्यामध्ये आम्हाला मुंबईकरांना आणि पूर्ण जगाला जवळजवळ मेसेज द्यायचा आहे वारली आर्टच्या माध्यमातून। याच्यामध्ये आम्ही अर्ध्या पार्टमध्ये प्रॉब्लेम्स जे आता मुंबई फेस करतात त्यामध्ये प्रामुख्याने असेल डिफॉरेस्टेशन, नंतर हीट वेव्स, उष्णता वाढते खूप, नंतर रॅपिड कन्स्ट्रक्शन, नंतर व्हेकल्समध्ये निघणारा धूर, आपण प्रायव्हेट व्हेकल जास्त वापरतो, आपण पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरलं पाहिजे तसं, नंतर फ्लडिंग आहे। तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी यामध्ये दाखवलेल्या आहेत जे प्रायमरीली सोप्या आणि प्रखर आहेत आजच्या घडीला लोकांना समोर आणण्यासाठी। आणि फक्त प्रॉब्लेम्सच नाही तर एका बाजूला आपण सोल्युशन सांगत आहोत। याच्यामध्ये सोल्युशनमध्ये आहे की कचरा मॅनेजमेंट, वेस्ट मॅनेजमेंट, याच्यामध्ये ओला कचरा, सुका कचरा आणि ई वेस्ट या तीन सेपरेट आपण करू शकतो। नंतर आहे क्लायमेट ॲक्शनबद्दल, जी लहान मुलं आहेत, जी शाळकरी मुलं आहेत त्यांना याबद्दल माहिती देऊ शकतो की आता आपल्याला एवढी गरमी का लागते, आता पाऊस एवढा पडतो, आपण पावसात नेहमी एवढ्या पाण्यातनं का चालतो, तर या गोष्टींबद्दल आपण माहिती त्याबद्दल दिली गेली पाहिजे। त्याच्यानंतर सोलारसारखे प्रोजेक्ट आपण त्याचा सोलार एनर्जीचा वापर केला पाहिजे। नंतर कम्युनिटी बिल्डिंग, याच्यामध्ये लोकांना अवेअर केलं पाहिजे या सगळ्या गोष्टींबद्दल। नंतर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केली पाहिजे किंवा वृक्षारोपण जरी नाही केली, जी आता झाडं आहेत ती तरी संगोपन केली पाहिजे। आणि एका बाजूला आम्ही ट्रायबल्स कसे राहतो, आमचं जीवन, याच्यामध्ये आम्ही भात शेतीची सुरुवात दाखवली आहे, सुरुवातीपासून नांगरणीपासून आणि कापणीपासून नंतर झोडणी वगैरे सगळं आम्ही दाखवलेलं आहे। आमचं ट्रायबल जीवन हे कसं सस्टेनेबल आहे, आम्ही जंगलावर कसे डिपेंड आहोत, आणि आमची पद्धत जरी तुम्ही नाही आत्मसात केली तरी पण तुम्ही काय करू शकता की हे सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता, वेस्ट मॅनेजमेंटसारख्या। तर हे सगळं आम्हाला या पेंटिंगमध्ये सोप्या पद्धतीने लोकांना दाखवायचं होतं आणि आम्ही तेच या वारली चित्रकलेमध्ये लोकांना दाखवतो। कॅमेरामन विजयसह मी स्वप्नील शिंदे, नवराष्ट्र डिजिटल, मुंबई।